ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर संशय व्यक्त करत निवडणूक प्रक्रियेतील घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याची मागणी केली आहे। त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मतदान प्रक्रियेत पारदर्शकता नसल्यामुळे लोकशाही धोक्यात आल्याचं सांगितलं। आव्हाड यांनी मतमोजणी आणि ईव्हीएम मशीनच्या ऑपरेशन्सवर अनेक मुद्दे मांडलेत। आम्हाला जुने मशीन दाखवले जात नाही। रिकाउंटिंग केवळ 5% डेटा तपासून केलं जातं आणि मतांचे आकडे अचानक बदलतात। त्यांनी दावा केला की 2019 ते 2024 दरम्यान 46 लाख नव्या मतदारांची भर पडली, जे संशयास्पद असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। मतदान प्रक्रिया पारदर्शक नसल्यामुळे अनेक उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे। दुबार मतदार अजूनही अस्तित्वात आहेत आणि निवडणूक आयोगाकडून याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं। आव्हाड यांनी बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्याची मागणी केली आणि निवडणूक आयोगाला उत्तरदायित्व स्वीकारण्याचं आवाहन केलं। आज आपण दुर्लक्ष केल्यास लोकशाहीचं नुकसान होईल असा इशाराही आव्हाड यांनी दिलाय। की एवढं मतदान झालेलं आहे तर असं दुसरं कुठलं मशीन येतं की जे म्हणतं नाही एवढं नाही एवढं झालंय, हे कसं शक्य होईल? एखादा टक्का आपण समजू शकतो, बॅलेट पेपर ते काय ते पोस्टल बॅलेट, हा बॅलेट टू बॅलेट, ते 1% डिस्काउंट देतो आपण। 7-7% 70 लाख मतदान वाढू शकतं। आणि हे पॅटर्नाइज्ड वोटिंग कसं येतं की कोल्हापूरला एक पॅटर्न आहे, नाशिकला एक पॅटर्न आहे, साताऱ्याला एक पॅटर्न आहे,